राज्य मागासवर्गाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रेही यांनी मराठा आरक्षण सर्व्हेचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केला सादर। राज्य मागासवर्ग आयोगाने एवढ्या जलद गतीने सर्व्हे केला त्यासाठी दिवसरात्र काम केलं। यामध्ये अनेक लोकांनी मदत केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचं केलं कौतुक। फडणवीसांच्या काळात दिलं गेलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं, दुर्दैवानं ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। त्यावेळी आम्हाला ज्यांनी मदत केली होती त्यांनी यावेळी केली, मुख्यमंत्र्यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। मराठा समाजाला मागासलेपणाच्या आधारावर आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण दिलं जाईल। जुन्या नोंदी, नव्यानं दिलेले कुणबी दाखले या सर्व मुद्द्यांचा अहवालात समावेश। सर्वोच्च न्यायालयात राहिलेल्या त्रुटी दूर केल्यात, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। आयोगाचा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल, त्यानंतर 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात तो पारितही केला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। मराठा आरक्षण आंदोलकांनी आता या गोष्टी सकारात्मक दृष्टीने घ्याव्यात, जरांगेंना आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन। मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी मधून आरक्षण नको, मंत्री छगन भुजबळांची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी दूर केल्यानं आरक्षण न्यायालयात अडकणार नाही अशी अपेक्षा, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। न्यायमूर्ती शुक्रे यांनी घिसाडघाईनं अहवाल केला असून त्याला आमचा आक्षेप, हा अहवाल कोर्टात टिकणार नाही आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक होईल। प्रकाश शेंडगे यांची राज्य मागासवर्गाच्या अहवालावर प्रतिक्रिया। 6 दिवसात 27 लाख लोकांचा सर्व्हे केला, कशाच्या आधारावर सर्व्हे केला? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। तर हा सर्व्हे मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का? पटोलेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून चक्काजामची हाक, नांदेड, हिंगोली, परभणीत आंदोलन। अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अज्ञातांनी जाळले टायर, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळल्याची चर्चा। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नांदेड महामार्गावरील मरडसगाव तसंच गंगाखेड राणी सावरगाव या दोन्ही महामार्गावर मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन। परभणी नांदेड महामार्गावरील निमला पाटीवर बैलगाड्या आणून चक्काजाम, ठिकठिकाणची वाहतूक बंद। परभणी नांदेड महामार्गावर चक्काजाम आंदोलन। हिंगोली जिल्ह्यातील बळेगाव पाटीवर रास्ता रोको, टायर जाळत जाळपोळ तर अनेक झाडं रस्त्यावर तोडून टाकली, मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। परभणी हिंगोली जिल्ह्यातील बससेवा पूर्णतः बंद, जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन, त्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद, 360 बसेसच्या 700 फेऱ्या रद्द। जरांगेंची प्रकृती खालावल्यानं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनुचित प्रकार घडल्यास बसेसना नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे प्रशासनाकडून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको डेपोकडून बीडकडे जाणाऱ्या संपूर्ण बसेस बंद। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत मराठा बांधवांकडून कडकडीत बंद, मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बंदची हाक। अमरावतीतील दर्यापूरमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं बंद, बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन, शेतकरी नेते अभय गावंडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको। आपत्ती व्यवस्थापन पथकानं 50 तासानंतर टॉवरवर चढलेल्या आंदोलकांना सुखरूप उतरवलं। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा इथे 2 युवक मोबाईल टॉवरवर चढून बसले होते। शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर आम्हाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागेल, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद। आमदार अपात्रता निकाल प्रकरणी शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आजच न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार असल्याची माहिती। काँग्रेसच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय चिंतन शिबिराला लोणावळ्यात सुरुवात, शिबिराला नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्व काँग्रेसचे नेते आमदार उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी, तर दुपारी अजित पवारांची पत्रकार परिषद। बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा प्रवेशाची नांदी, बारामतीत सुनेत्रा पवारांची माहिती देणारा आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ लागला फिरू, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढतीचे स्पष्ट संकेत। भाजपनं मुद्दाम अजित पवारांकडे बारामतीत विरोधात उमेदवार देण्याची जबाबदारी दिली आहे, रोहित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्या विकास रथावर प्रतिक्रिया। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात त्याचं भूमिपूजन होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा।
यंदा गणेशोत्सवात 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर वापर करण्यास परवानगी. मुंबईतील उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी. वांद्रे आणि खारमध्ये आज उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा. पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील कामानिमित्त कमी दाबानं पाणी पुरवठा. चर्चगेट विरार दरम्यान 15 डब्यांची धीमी लोकल धावणार. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेचा निर्णय. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढणार. 50 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचं नियोजन. देशात शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, मात्र यावर सरकारकडून कोणीच बोलत नाही. पंतप्रधान देशाबाहेर तर अमित शहा चूप आणि कृषी मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही. शेतकरी आंदोलनावरून संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका. हिंगोलीतील ठाकरे गटाचे संघटक बीडी चव्हाण वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार. बीडी चव्हाण हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक. आगामी लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लढण्याची शक्यता. जलील यांनी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींकडे देखील मुंबईतून निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती. इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यास घाबरले म्हणून मुंबईतून निवडणूक लढवत आहेत. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंचा टोला. भंडारा जिल्ह्यातील सुकळी गावात भाजपची गाव चलो अभियान यात्रा. रात्री उशिरापर्यंत रंगला गावकऱ्यांशी गप्पांचा फड. भाजप खासदार सुनील मेंढे यांचा गावकऱ्यांशी संवाद. भंडाऱ्याच्या पिंपळगावमधील शंकरपटाची शतकोत्तर वाटचाल. 300 पेक्षा अधिक बैलजोडींचा सहभाग. स्वातंत्र्यपूर्व काळात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर 12 फेब्रुवारी 1920 ला पिंपळगाव शंकरपट भरवला होता. ठाणे महापालिकेच्या चला वाचूया उपक्रमाचं उद्घाटन. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर मुख्य सचिव नितीन करीर यांनी साधला संवाद. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची उपस्थिती. वर्ध्यात क्विज स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती. रस्त्याच्या कडेला टॅबच्या साहाय्यानं सोडवली जाते प्रश्नावली. रस्ते अपघाताला आळा बसवण्यासाठी उपप्रादेशिक विभागाचा अनोखा उपक्रम. छत्रपती संभाजीनगरमधून एका तरुणाला एनआयएनं घेतलं ताब्यात. इसिसच्या संपर्कात असलेले तरुण शहरात मोठा घातपात करण्याचा संशय. मोहम्मद झोहेब खान असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. मालेगाव शहर आणि परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या. चोरट्यांकडून 13 दुचाकी जप्त. जालना खामगाव मार्गावर स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यास लुटलं. 27 लाख रुपये लुटून चोरटे पसार. गेल्या 2 आठवड्यात रस्ता अडवून लुटीची ही 5वी घटना. बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. पालघरमधील डहाणू पोलीस ठाण्यालगत असलेल्या 7 ते 8 दुकानांमध्ये चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. डहाणू शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडे 1,500 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता. 100 कोटींची ज्वेलरी, 17 कोटींच्या गाड्या आणि 130 कोटींचा बँक बॅलन्स. जया बच्चन यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती. दिल्लीतील अलीपूरमध्ये 2 पेंट आणि केमिकल गोदामांना भीषण आग. आगीत 11 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अग्निशमन दलाकडून आगीच्या कारणांचा शोध सुरू. शेतकरी आंदोलनाचा आज 4था दिवस. सरकारसोबत झालेल्या 3ऱ्या बैठकीतही काहीही निर्णय नाही. आता 4थी बैठक रविवारी होणार. तोपर्यंत दिल्लीकडे कूच न करण्याचा शेतकरी संघटनांचा निर्णय. शेतकरी संघटनांचा आज ग्रामीण भारत बंद. हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये बंदचा प्रभाव दिसण्याची शक्यता. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद. पंतप्रधान मोदी आज हरियाणाच्या दौऱ्यावर. रेवाडी एम्स आणि गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचं करणार भूमिपूजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.